हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इंडस्ट्रियल सायकोलॉजीविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण IO सायकोलॉजीविषयी माहिती घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर चला आता आपण सायकोलॉजी विषयाला सुरुवात करूया. 2 वर्षाचे MA झाल्यानंतर आपण सायकोलॉजी विषयामध्ये स्पेशल PhD करू शकतो. त्याचे प्रकार आहेत क्लिनिकल सायकोलॉजी, इंडस्ट्रियल सायकोलॉजी, वैद्यकीय, डॉक्टर सायकोलॉजी. इंडस्ट्रियल सायकोलॉजीला मराठीमध्ये औद्योगिक मानसशास्त्र असे म्हणतात. औद्योगिक मानसशास्त्र म्हणजे काय? औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्र कामाचे वातावरण सुधारण्यासाठी मानसशास्त्रीय तत्त्वे आणि संशोधन पद्धती लागू करते, ज्यात समाविष्ट आहे. औद्योगिक संघटनात्मक IO म्हणजे इंडस्ट्रियल सायकोलॉजी. मानसशास्त्रातील PhD ही एक डॉक्टरेट पदवी आहे, जी कामाच्या ठिकाणी समजून घेण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी मानसशास्त्रीय तत्त्वे लागू करण्यावर केंद्रित आहे. ही पदवी पदवीधरांना कर्मचाऱ्यांचे वर्तन, कामगिरी आणि कल्याण यांच्याशी संबंधित संघटनात्मक समस्यांचे विश्लेषण, निदान आणि हस्तक्षेप करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य प्रदान करते. ही पदवी व्यक्तींना शैक्षणिक, संशोधन, सल्लामसलत आणि संस्थांमधील विविध भूमिकांमध्ये करिअरसाठी तयार करते. एंट्री लेव्हल औद्योगिक संस्थात्मक मानसशास्त्र IO नोकऱ्यांसाठी तुमच्याकडे मानसशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी, बॅचलर्स डिग्री असणे आवश्यक आहे. अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही इंटर्नशिप किंवा सहाय्यक पदावर काम करू शकता. IO मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी अनेकदा पदव्युत्तर पदवी, मास्टर्स डिग्री आवश्यक असते आणि काही विशिष्ट पदासाठी डॉक्टरेट पदवी देखील आवश्यक असू शकते. IO मानसशास्त्रज्ञांना मागणी आहे का, असा प्रश्न जर केला तर हो, औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांना खूप मागणी आहे. समजा तुम्ही औद्योगिक मानसशास्त्रात PhD केली, म्हणजेच इंडस्ट्रियल सायकोलॉजीमध्ये जर तुम्ही PhD केली किंवा MA केलं तर तुम्ही कुठे काम करू शकता, तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करू शकता ते बघू. वर्कफोर्स इन्साईट ॲनालिस्ट म्हणून काम करू शकतो. प्रोफेशनल बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून काम करू शकतो. ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस मॅनेजर म्हणून करू शकतो. एक्झिक्युटिव्ह कोच म्हणून करू शकतो. इंटरनॅशनल अँड एक्सटर्नल मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून करू शकतो. टीम डेव्हलपमेंट मॅनेजर आणि चेंज मॅनेजमेंट प्रोफेशनल इत्यादी क्षेत्रात आपण काम करू शकतो. औद्योगिक मानसशास्त्रात म्हणजेच इंडस्ट्रियल सायकोलॉजीमध्ये PhD करण्यासाठी पायऱ्या: बॅचलर पदवी, मानसशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी मिळवा. पदव्युत्तर पदवी, औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण करा. इंटर्नशिप, IO मानसशास्त्रात सेटिंगमध्ये इंटर्नशिपद्वारे व्यावहारिक अनुभव मिळवा. डॉक्टरेट पदवी, PhD किंवा सायकार्ड, औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्रात PhD किंवा मानसशास्त्राचा पाठपुरावा करा. परवाना, तुमच्या क्षेत्रात मानसशास्त्रज्ञ म्हणून सराव करण्यासाठी परवाना आवश्यकता पूर्ण करा. संघटनात्मक संस्कृती, कंपनीमधील एकूण वातावरण आणि मूल्यांचा अभ्यास करणे आणि त्यात सुधारणा करणे. कर्मचाऱ्यांची कामगिरी, वैयक्तिक आणि संघ उत्पादकतेचे विश्लेषण करणे आणि वाढवणे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाचे वातावरण सुनिश्चित करणे. संवाद, कामाच्या ठिकाणी संवाद प्रक्रिया आणि गतिशीलता सुधारणे. व्यावसायिक समाधान, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि कामातील समाधान यावर लक्ष केंद्रित करणे. पगाराच्या अपेक्षा, प्रवेश स्तर, PhD असलेले IO मानसशास्त्रज्ञासाठी सुरुवातीचे वेतन दरवर्षी 4 लाख ते 7 लाखापर्यंत असू शकते. अनुभवी व्यावसायिक अनुभव असल्यास पगार दरवर्षी 12 लाख ते 20 लाख प्लस लाखापर्यंत वाढू शकतो. विशिष्ट भूमिका, ग्लासडोरच्या मते काही पदावर जसे की सिनियर रिसर्च असोसिएट्स दरवर्षी
13 ते 15 लाखाच्या दरम्यान पगार मिळू शकतात. सहाय्यक प्राध्यापक पगार. खाजगी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापकाचे वेतन दरमहा 30,000 ते 70,000 पर्यंत असू शकते. तर सरकारी विद्यापीठामध्ये ते दरमहा 55,000 ते 1,05,000 पर्यंत असू शकते. पुढील शिक्षण. PhD IO मानसशास्त्रातील पदवी पुढील स्पेशलायझेशनसाठी दरवाजे उघडू शकते, जसे की समुपदेशन, फॉरेन्सिक सायकोलॉजी किंवा गुन्हेगारी प्रोफाइलिंग. इंडस्ट्रियल सायकोलॉजीविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत.